Here in the English Yuvak Bharati, there is the third chapter which is in 1.3. The title is the chapter The Call of the Soil, Ascent of Rice. This is the name of chapter which is given in 1.3 in English Yuvak Bharati of standard 11th. So Marathi meaning of the call of the soil, मातीचा साद, मातीची हाक, a scent of rice, तांदळाचा सुगंध. This is written by Venkateshwar Iyer. Who is the writer of this lesson? Venkateshwar Iyer. He was born in 1966. Venkateshwaran Iyer is a science graduate. What is the qualification of the Venkatesh Iyer? He was a graduate and particularly into the science faculty, and he was a certified project management professional. He had done his profession as a project management. He last worked with IBM in Mumbai as a project manager of a software implementation. इथे द कॉल ऑफ द सॉइल, अ सेंट ऑफ राईस या पाठाचे लेखक आहेत व्यंकटेश्वरन अय्यर आणि यांचा जन्म 1966 मध्ये झाला, 1966 मध्ये झाला. व्यंकटेश्वर अय्यर हे सायन्स फॅकल्टीचे ग्रॅज्युएट स्टुडंट होते आणि त्यांनी आपलं प्रोफेशन सुरू केलं आहे एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणून. ही लास्ट वर्क विथ IBM, त्यांनी सरतेशेवटी IBM मुंबईमध्ये असलेलं इन्स्टिट्यूशन आहे त्यामध्ये त्यांनी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम केलं आणि ते सॉफ्टवेअरचे इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम करायचे. इम्प्लिमेंटेशन मीन्स, इम्प्लिमेंटेशनचा अर्थ आहे इथं ऍक्ट ऑफ इम्प्लिमेंटेशन. ऍक्ट म्हणजे कार्य, इम्प्लिमेशनचं कार्य त्यांनी केलेलं आहे. आफ्टर 17 इयर्स इन द IT इंडस्ट्री, त्यांनी 17 इयर IT इंडस्ट्रीमध्ये कार्य केलं. ही क्विट इन 2004. क्विट म्हणजे सोडून दिलं त्यांनी हे काम. कधी? इन 2004 मध्ये. टू लिव्ह ऑन हिज ऑर्गॅनिक फार्म इन पेट विलेज इन डहाणू तालुका, पालघर डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्र. 2004 मध्ये त्यांनी IT इंडस्ट्री सोडून दिली. कशासाठी? त्यांना त्यांच्या स्वतःच्या फार्ममध्ये काम करायचं होतं, ऑर्गॅनिक फार्मचं काम करायचं होतं, सेंद्रिय शेती करायची होती त्यांना. आणि त्यांचं गाव होतं पेट नावाचं विलेज आहे आणि ते डहाणू तालुक्यामध्ये आहे आणि त्यांच्या जिल्ह्याचं, डिस्ट्रिक्टचं नाव पालघर आहे आणि ते महाराष्ट्रीयनच होते. हिज बुक मूंग ओव्हर मायक्रोचिप्स ट्रेसेस हिज ट्रान्झिशन फ्रॉम टीची टू फार्मर. त्यांचं पुस्तक मूंग ओव्हर मायक्रोचिप्स. आता इथे मायक्रोचिप्सची मीनिंग काय दिलेली आहे? स्मॉल पीस ऑफ सिलिकॉन. सिलिकॉन नावाचा एक धातू आहे आणि त्याचं स्मॉल पीसेस. ट्रेस म्हणजे फाइंड, ट्रेसेस म्हणजे फाइंड, फाइंड म्हणजे शोध घेणे आणि त्याचं त्यांनी ट्रान्झिशन केलं. टीचीचं इथं मीनिंग आहे एक्सपर्ट पर्सन. टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपर्ट पर्सन असतो त्यांना टीची म्हणतात आणि ते एक्सपर्ट पर्सन, टेक्नॉलॉजीचे एक्सपर्ट पर्सन असून देखील ते एक फार्मर झाले. ट्रान्झिशन झालं त्यांच्यामध्ये. ओव्हर अ पिरियड ऑफ 15 to 17 इयर्स, 15 ते 17 वर्ष त्यांनी काय केलेलं होतं? टीची एक्सपर्ट पर्सन टेक्नॉलॉजीचे होते. इट वॉज नॉट अ करिअर चेंज. त्यांनी करिअर चेंज केलं नाही, नुसतं त्यांनी करिअरच चेंज नाही केलं, बट अ लाईफस्टाईल ऑल्सो ही हॅड चेंज्ड. त्यांनी कार्यक्षेत्रच चेंज केलं नाही तर त्यांनी स्वतःचं जीवन देखील त्यांनी काय केलं? चेंज केलं. आय वॉज लुकिंग फॉर, ते म्हणतात आय वॉज लुकिंग फॉर, ही सेज अबाउट हिज डिसिजन टू शिफ्ट टू द quieter environs of a village. I was looking for,
मी च्या शोधात होतो. कशाच्या? हिज डिसिजन, त्यांनी घेतलेला निर्णय. टू शिफ्ट, शिफ्ट झाले हे इकडून, कुणीकडून? मेट्रोपॉलिटन सिटी कडून, टेक्नॉलॉजी या क्षेत्रातून ते कुठं शिफ्ट झाले? द क्वाइटर, क्वाइटर म्हणजे सायलेंट. एनव्हॉर्न्स, एनव्हॉर्न्सची मीनिंग आहे डिस्ट्रिक्ट अराउंड सिटी, म्हणजे अशा क्षेत्राकडे ते शिफ्ट झाले की ते क्वाइटर आहे, शांत आहे. इन स्पाइट ऑफ न्यूमरस चॅलेंजेस विच ही फेस्ड, मग ह्यामुळं त्यांना वेगवेगळ्या चॅलेंजना फेस करावं लागलं, आव्हानांना त्यांना स्वीकारावं लागलं. Today, not only does he deliver lectures on organic farming, आजच्या परिस्थितीत ते लेक्चर देतात, व्याख्याने देतात. कशावर? ऑन ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे सेंद्रिय शेती. अशी फार्मिंग की त्यामध्ये नॅचरल कंपोनंटच यूज केले जातात. केमिकल, मॅन्युअर, फर्टिलायझर्स असं काही यूज करत नाही. पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड्स असं कशाचाच उपयोग केला जात नाही त्या फार्मिंग मध्ये. त्या फार्मिंगला ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणतात. मग इथं काय सांगितलं? टुडे नॉट ओनली ही डज लेक्चर, ही गिव्स द लेक्चर ऑन ऑर्गॅनिक फार्मिंग. ते काय करतात? ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये व्याख्याने देतात. बट ऑल्सो हॅज जॉईन हँड्स विथ ऑर्गॅनिक फार्मर्स. ते लेक्चरच देत नाहीत ऑर्गॅनिक फार्मिंग विषयी, पण ते शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक फार्मिंगचे इम्पॉर्टन्स समजून सांगतात आणि त्यांच्याशी हातमिळवणी करतात, म्हणजे मैत्री करतात. अँड एनजीओज, एनजीओज म्हणजे समाजकार्य करणाऱ्या काही संस्था, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, वर्किंग इन द ऑर्गॅनिक फील्ड टू propagate organic farming. Propagate means spread ideas. Venkateshwaran Iyer not only started giving the lecture on organic farming, he handed over with the farmers and explained about importance of the organic farming, and also he was working with NGOs to propagate organic field, spreading, to spread idea. NGO च्या माध्यमाने ऑर्गॅनिक फार्मिंगची आयडिया स्प्रेड करण्याचं काम पण त्यांनी हाती घेतलं. To ensure that the land at least is not ravaged while they try to make a living out of agriculture. So farmer use the farm. Why? For the living, for living, to gain agriculture production. But what happened with the chemical farming? Destroy होतं. काय होतं? ravaged. ravaged म्हणजे destroying. and त्यांनी शुअर केलं, ऑर्गॅनिक फार्मिंगला इम्पॉर्टन्स देऊन त्यांना हे शुअर करायचं होतं की ऍटलिस्ट आपण काय आपली जमीन तरी डिस्ट्रॉय करू नये, म्हणून त्यांनी सर्व काही कार्य केलं. कशासाठी? ऑर्गॅनिक फार्मिंग साठी. दिस वॉज ओनली द इंट्रोडक्शन अबाउट द व्यंकटेश्वरन अय्यर. अँड व्यंकटेश्वरन शॉर्ट फॉर्म इज अ व्यंकट अय्यर. अर्लियर ही वॉज अ टेक्नॉलॉजिस्ट and high and fine qualified in a technology field, but he had changed his field and he shifted towards the farm and he started doing the organic field. He not only alone done the organic farming, he explained the importance of the organic farming to other farmer and he started working in a NGO to spread the knowledge of the organic farming. At least he want to make sure that land not destroyed using organic farming. त्यांना हे सांगायचं होतं. So particularly now we are going to start the lesson. The call of the soil, a scent of rice. मातीची साद, मातीची हाक आणि तांदळाचा सुगंध. The first crop, पहिलं पीक त्यांनी स्टार्ट केलेलं. It was April 2004.
2004 एप्रिल 2004 होतं. I stood in the middle of the lush green field of Moong. I stood means who stood here? Venkat Iyer stood in his farm, middle, and there was a field of moog, and moog is called as in English language green gram. ते काय? एप्रिल 2004 ची गोष्ट आहे आणि ते उभे होते मधोमध शेतामध्ये त्यांच्या आणि जिथे मूग पेरलेला होता. लश मिनिंग हियर, लश मीन्स रिच, डेन्स म्हणजे दाट, रिच म्हणजे दाट, डेन्स पीक, त्या पिकाच्या मधोमध ते उभे होते जे त्यांच्या शेतामध्ये होतं. कशाचं पीक होतं? ग्रीन ग्रॅम, मुगाचं. अँड लुक्ड अराउंड मी, आणि ते मूग पाहत होते. इट वॉज जस्ट बिफोर सनराईज, आणि सनराईज म्हणजे सूर्योदय. इट वॉज जस्ट बिफोर सनराईज अँड द स्काय वॉज टर्निंग अ ब्राईट ऑरेंज. सूर्योदय होण्याच्या पूर्वी आणि स्काय कसं व्हायला लागलं होतं? टर्न व्हायला लागलं होतं, बदलायला लागलं होतं, ब्राईट, शुभ्र ऑरेंज कलरचा, म्हणजे तांबडं फुटायला लागलं होतं. द ग्राउंड वॉज डॅम्प. ग्राउंड कसं होतं? डॅम्प. डॅम्प मीन्स स्लाइटली वेट. वेट म्हणजे ओलं, थोडं थोडं ओलसर ओलसर. सकाळी सकाळी पहा धुकं वगैरे पडतात तेव्हा शेतामध्ये गेलं की त्या पिकांवर ओलं ओलं असतं. आपण त्या पिकातून गेलो तर आपलं पॅन्ट देखील भिजतं, आपली पाय चप्पल देखील भिजायला लागते. द ग्राउंड वॉज डॅम्प. ग्राउंड डॅम्प होतं. अँड लीव्स वर शायनिंग विथ ड्यू, आणि पानं, त्या पिकांची पानं शाईन करत होती, चमकत होती. ड्यू म्हणजे, ड्यू मीन्स दवबिंदूनी, शुभ्र शुभ्र असे दव पडतात सकाळी सकाळी. माय बेअर फीट, अनवाणी पायाने होतो मी, पायात चप्पल वगैरे काही नव्हती. माय बेअर फीट वर मडी, माझी अनवाणी पाय चिखलानी भरलेली होती. आज आय वॉक्ड अराउंड, का भरलेली होती? कारण मी चाललेलो होतो. आज आय वॉक्ड अराउंड जिंजरली इन्स्पेक्टिंग द प्लांट. मी काय करत होतो? चालत होतो आणि निरीक्षण करत होतो. इन्स्पेक्टिंग द प्लांट्स म्हणजे प्लांट्सचं निरीक्षण करत होतो. आय वॉक्ड अराउंड जिंजरली. जिंजरली मीन्स व्हेरी कॉशियस, म्हणजे काळजीपूर्वक. व्हेरी कॉशियस और केअरफुल. I was around gingerly. I was careful. And what I was doing? I was inspecting the plants. मी काय करत होतो? प्लांट्सचं निरीक्षण करत होतो. हे फर्स्ट क्रॉप त्यांच्या शेतामधलं कोणतं होतं? मूग. आणि मी गेलो होतो शेतामध्ये, 2004 ची गोष्ट आहे, आणि मी स्टूड होतो मुगाच्या शेतामध्ये, मिडल मध्ये, आणि सनराईज होतं, आणि स्काय कसा टर्न झाला होता? ब्राईट ऑरेंज झाला होता. आणि ग्राउंड कसं डॅम्प होतं, आणि लीव शायनिंग करत होते ड्यू मुळे, आणि माझ्या पायात चप्पल नव्हती, काही नव्हती, माझी पाये चिखलानी भरलेली होती, आणि मी जिंजरली, मी फार काळजीपूर्वक इन्स्पेक्टिंग करत होतो द प्लांट्स. अराउंड मी वर रोज ऑफ चिकू ट्रीज, आणि माझ्या भोवताली चिकूची झाडांची रांग होती. अँड बिलो अ डेन्स foliage of moong. Foliage means here the leaves of a tree or a plant. झाडाची किंवा वनस्पतीची पानं, त्याला फॉलिएज म्हणतात. आता इथं फॉलिएज ऑफ मूग, मुगाच्या झाडाची काय? पानं. ॲट द पॉइंट आय कुड नॉट हॅव आस्क्ड फॉर एनिथिंग मोर. त्यावेळेस ॲट दॅट पॉइंट, त्या क्षणी, आय कुड नॉट हॅव आस्क्ड फॉर एनिथिंग मोर, आणि मी काही जास्त विचारलं नाही. द मूग प्लांट्स नॉट मोर दॅन 2 feet टॉल. मुगाचे प्लांट नॉट मोर दॅन 2 feet टॉल, 2 फुटापेक्षा उंच नव्हते. हॅड ग्रीन पॉट्स, शेंगा लागलेल्या, पॉट्स म्हणजे शेंगा, हिरव्या शेंगा, हँगिंग आउट, लटकत होत्या त्या झाडाला. द पॉट्स वेर नॉट येट रीप, आणि त्या शेंगा अजून परिपक्व झालेल्या नव्हत्या. अँड देर वॉज अ लाईट फज ग्रोईंग ऑन देम. लाईट म्हणजे हलकेसे, थोडे थोडे. फज मीन्स हियर हेअर. त्या शेंगांवर थोडे थोडे
लाईट हेअर ग्रो झालेले होते. देर वॉज स्टील सम टाइम बिफोर द हार्वेस्ट, आणि थोडा वेळ होता त्या शेंगांना हार्वेस्ट करायचा. हार्वेस्ट म्हणजे कटिंग अँड गॅदरिंग द प्रोडक्शन इज कॉल्ड ॲज अ हार्वेस्ट. आय फेल्ट एक्सिलरेटेड. आय फेल्ट, फील म्हणजे फिलिंग होणे, आणि मला फेल्ट झालं, एक्सॅलिरेटेड फेल्ट झालो मी. एक्सॅलिरेटेड म्हणजे व्हेरी हॅपी फिलिंग झाली मला तिथं. I stood watching the sun rise above the towering trees across the fence and slowly made my way back to the house. I stood watching, मी पाहत उभं होतो, the sun rise, सूर्योदय, above the towering, above म्हणजे वर, towering trees, उंच उंच झाडाच्या वर, across the fence, fence म्हणजे कुंपणाच्या पलीकडे असलेल्या, and slowly आणि हळूच, मेड माय वे आणि मी माझ्या घराकडे वापस जायला लागलो. अ व्हाईट स्ट्रक्चर इन द मिडल ऑफ धिस ग्रीनरी. व्हाईट स्ट्रक्चर, पांढरं शुभ्र चित्र, मिडल ऑफ धिस ग्रीनरी म्हणजे ह्या हिरव्या हिरव्या मुगाच्या शेतामध्ये व्हाईट स्ट्रक्चर दिसायला लागलं. आय कुड नॉट बिलीव्ह दॅट आय वॉज द ओनर ऑफ धिस लँड. आणि मला विश्वासच बसत नव्हता की मी हा शेताचा मालक आहे. अँड दॅट आय वॉज लुकिंग ॲट माय फर्स्ट क्रॉप. आणि मी काय करत होतो, माझ्या शेतामध्ये पेरलेल्या पहिल्या पिकाला पाहत होतो. ॲज अ फार्मर, शेतकरी या नात्याने मी पाहत होतो. मला माझा विश्वासच बसत नव्हता की मी या शेताचा मालक आहे आणि मी माझ्या या शेतामध्ये पहिले पीक पेरलेल्या पहिल्या पिकाकडे मी शेतकरी या नात्याने पाहत होतो. आफ्टर आय हॅड पेड द ॲडव्हान्स मनी फॉर द लँड. जेव्हा आफ्टर आय हॅड पेड ॲडव्हान्स मनी, ॲडव्हान्स पैसे मी पे केल्यानंतर जमिनीचे, आय थॉट आय वुड हॅव सम टाइम टू गेट फॅमिलियर विथ फार्मिंग. आता तर शेत मी विकत घेतलेलं आहे आणि शेताशी मी मिळतं जुळतं, मला शेताचा अनुभव यायला थोडा वेळ आहे. सम टाइम टू गेट फॅमिलियर विथ फार्मिंग. बट मोरू दादा, मला नॉलेज नव्हतं ना शेताचं, परंतु बट मोरू दादा, द ब्रोकर हु गॉट अस द लँड. मोरू दादा नावाचे जे दलाल ब्रोकर होते ना, ज्यांनी आम्हाला हे शेत घेऊन दिलं, हॅड अदर आयडियाज, त्यांच्याकडे वेगवेगळ्या आयडियाज होत्या. ही वॉज कीन, कीन मीन्स हिअर इगर, त्यांना उत्सुकता होती. ही वॉज कीन दॅट वी प्लांट मूग ॲट वन्स. त्यांनी मला आयडिया दिली की काय करायला पाहिजे, आम्ही आता ह्या शेतामध्ये मूग पेरायला हवं. आय वॉज नॉट प्रिपेअर्ड फॉर दिस. परंतु आम्हाला माहिती नव्हती, आम्ही तयार नव्हतो ह्यासाठी. आता तर शेती घेतलेली आहे आणि आताच आम्ही शेतीमध्ये पीक घ्यायला सक्षम नव्हतो, प्रिपेअर्ड झालेलो नव्हतो असं म्हणायला. आय वॉज नॉट प्रिपेअर्ड फॉर दिस, मी प्रिपेअर झालेला नव्हतो. आय वॉज स्टील रीडिंग बुक्स, आणि मी सध्या पुस्तके वाचत होतो. आजपर्यंत सध्या मी पुस्तक वाचत होतो. अँड ट्राईंग टू फिगर आउट व्हॉट वी कुड सो अँड हाऊ वी शुड गो अबाउट इट. कशाची पुस्तकं वाचत होतो? मी शेती विकत घेतली, परंतु शेती करायला अजून मी प्रिपेअर झालेलो नव्हतो आणि मी पुस्तके वाचत होतो, की प्रयत्न करत होतो, बुक्स, आणि ट्राय करत होतो की कशा पद्धतीने काय पेरावं आणि काय उत्पन्न घ्यावं. मोरू दादा वॉज क्वाईट फर्म. फर्म मीन्स फिक्स, खंबीर. मोरू दादा वॉज क्वाईट, थोडेसे फिक्स होते. ही सेड द सीझन वॉज राईट फॉर सोविंग मूग. ते म्हणाले, हु सेड? मोरू दादा सेड. कुणाला म्हणाले? टू द रायटर. ही सेड द सीझन वॉज राईट. सीझन काय आहे? करेक्ट सीझन आहे. फॉर सोविंग मूग, कशासाठी? मूग पेरण्यासाठी. अँड द बेस्ट सीड, आणि चांगलं बीज वर अवेलेबल, आणि ते उपलब्ध आहे इन सुरत, इन द ॲडजसेंट स्टेट ऑफ गुजरात. आणि आपल्या महाराष्ट्र या राज्याला लागूनच असलेलं गुजरात नावाचं जे स्टेट आहे, तिथं चांगल्या क्वालिटीचं सीड उपलब्ध आहे. हे सजेस्ट केलं कुणी? मोरू दादानी.
Why? Because it is a correct time to sow the moog, and he advised to the writer, go and bring the moog seed, which is good moog seed available adjacent. Adjacent म्हणजे लागून असलेल्या, लगतच्या, in the state of Gujarat available. पुढे, I made a quick trip. मग मी काय केलं, लवकर ताबडतोब ट्रिप काढली टू सुरत, and bought around 10 kilograms of मूग, आणि मी 10 किलोग्राम्स मूग बीज आणलं. मोरू दादा रेंटेड हिज ट्रॅक्टर. मोरू दादांनी मला त्यांचं ट्रॅक्टर रेंटवर दिलं, म्हणजे किरायाने दिलं. टू प्लो मीन्स पेरण्यासाठी, द लँड म्हणजे शेती पेरण्यासाठी. अँड क्विकली प्लांटेड मूग ऑल ओव्हर द प्लेस, आणि ताबडतोब त्या ट्रॅक्टरनी काय केलं, लवकरात लवकर पेरलं, प्लांटेड मूग ऑल ओव्हर द प्लेस, पूर्ण शेतीमध्ये. अ फ्यू डेज लेटर, काही दिवसानंतर, वी वर ओव्हरजॉईड, आम्हाला अत्यानंद झाला होता, टू सी टायनी ग्रीन लीव्ज, छोट्या छोट्या हिरव्या पानांना पाहून आम्हाला ओव्हरजॉय झाला होता. आय हॅड नेव्हर सीन मूग ग्रोविंग बिफोर, आणि मी ह्या अगोदर कधीच मूग प्लांट ग्रो झालेलं पाहिलेलं नव्हतं. अँड वॉज थ्रिल्ड ॲट द साइट, आणि हे पाहिल्यावर मला काय झालं, थ्रिल्ड झालं. थ्रिल्ड म्हणजे सडन फिलिंग ऑफ एक्साइटमेंट. माझी फिलिंग कशी झाली, एक्साइटेड झाली, अत्यानंद व्हायला लागला. इट वॉज द सेम थ्रिल आय हॅड फेल्ट ॲज अ यंग बॉय. जशी लहान मुलाला फिलिंग होते ना, तशीच मला झाली. वेन आय सॉ द फर्स्ट ऑफ द हिबिस्कस, जेव्हा मी लहान असताना हिबिस्कस प्लांट ग्रो झालं होतं माझ्या परसबागेमध्ये, तेव्हा मी ज्या प्लांटला, हिबिस्कस प्लांटला पाहून जशी मला थ्रिलिंग झाली होती, तशीच थ्रिलिंग मला ह्या मूग प्लांटच्या ग्रो झाल्यानंतर झाली, असे ते बोलतात. I had planted bloom at the railway quarters in Ville Parle in Mumbai. When I was a young boy, that time I had planted a hibiscus plant into the bloom, and which was our quarter there in a railway area, Ville Parle in Mumbai. That time I was thrilled. That same situation, that same condition happened with me while I planted moog plant in my own field as a own owner, as a farmer. I was grateful to have taken Moru's advice, आणि मी आभारी आहे मोरूनी मला अशी ॲडवाइस दिल्यामुळं. The next thing Moru Dada wanted to do was spray some pesticides on the plant. Next, Moru Dada was advising to the writer that now it is time to spray, फवारणी करणे, of a pesticide, कीटकनाशक, जंतुनाशक. पेस्टिसाइड जंतुनाशक, इन्सेक्टिसाइड कीटकनाशक. त्यांनी ॲडवाइस केलं. ही क्लेम्ड, क्लेम म्हणजे डिमांड केला त्यांनी, समथिंग ऑफ व्हॅल्युएबल. ही क्लेम्ड म्हणजे क्लेम्डची मिनिंग इथं सांगितलेली आहे, डिमांड समथिंग ऑफ व्हॅल्यू, ची व्हॅल्यू त्यांनी सांगितली. कशाची व्हॅल्यू? टू स्प्रे द पेस्टिसाइड. व्हॅल्युएबल आहे. नाव इट नीड टू स्प्रे द पेस्टिसाइड ऑन टू द क्रॉप ऑफ मूग. तेव्हा he claimed that it would give a higher yield. If we spray the pesticide onto the crop, we will yield a higher crop. Yield म्हणजे उत्पन्न, प्रोडक्शन. आपल्याला जास्त प्रोडक्शन मिळेल, जास्त उत्पन्न मिळेल, असं त्यांनी ॲडवाइस केलं. कशाचं ॲडवाइस केलं? पेस्टिसाइड स्प्रे करायसाठी. दिस वॉज समथिंग वी डिड नॉट वॉन्ट टू डू. आणि हेच तर आम्हाला करायचं नव्हतं. मी कशासाठी इकडे वळलेलो आहे माझ्या गावाकडे? Why? Because I need to start a organic farming. मला ऑर्गॅनिक फार्मिंग करायची आहे. मोरू दादा advised me to spray the pesticide, but that I want not to do. तेच तर मला करायचं नाही आहे. We were clear that we would not use any chemicals. We were clear. आम्ही क्लिअर होतो.
वी वर फिक्स, आम्ही फिक्स होतो. वी वर फर्म, आम्ही फर्म होतो, खंबीर होतो त्या गोष्टीवर. दॅट वी वुड नॉट यूज, आम्ही करणार नाही यूज एनी केमिकल, कोणताही रासायनिक पदार्थ. अँड ट्राय टू एक्सप्लेन इट टू हिम, अँड वी डिसाइडेड इट, वी डू नॉट use any chemicals. And I tried means Venkatesh Iyer tried to explain to Moru Dada also to not use the chemical. त्यांना पण केमिकल न यूज करण्याचं एक्सप्लेनेशन दिलंय मी. He reacted as if we had suggested harakiri, त्याने असं रिॲक्ट केलं. Who? मोरू दादा reacted if we had suggested, आम्ही त्याला असं सजेस्ट केलं, हराकिरी सजेस्ट केलं काय असं वाटू लागलं होतं, त्यांना असं रिॲक्ट केलं. हराकिरी मीन्स हिअर अ फॉर्मल वे ऑफ किलिंग युअर सेल्फ, तुम्ही स्वतःला किल करून घेणं. बाय कटिंग ओपन युअर स्टमक विथ अ स्वॉर्ड, स्वतःच्या पोटामध्ये म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर दगड मारून घेणे, म्हणजे जाणून बुजून चूक करणे. हे लोक जाणून बुजून चूक करून घेत आहेत असं त्यांनी रिॲक्ट केलं. कुणी? मोरू दादानी. जेव्हा वेन रायटर एक्सप्लेन्ड टू मोरू दादा व्हॉट टू नॉट यूज द केमिकल, that time मोरू दादा रिॲक्टेड ॲज अ हराकिरी. हराकिरी मीन्स पर्टिक्युलरली किलिंग अवर सेल्फ, स्वतःला मारून टाकणे. बाय कटिंग ओपन, आपलं पोट कट करून फाडून, विथ अवर ओन स्वॉर्ड, स्वतःच्या हाताने स्वतःचा नायनाट करून घेणे, असं रिॲक्ट केलं मोरू दादाने. इट टूक अ लॉट ऑफ कन्व्हिन्सिंग to ensure that Moru Dada and his friends did not use any chemicals on the farm. So lot of convince म्हणजे त्यांना कन्व्हिन्स करावं लागलं, पुष्कळ कन्व्हिन्स करणे म्हणजे समजून सांगावं लागलं. नॉट ओनली टू मोरू दादा अँड अदर फ्रेंड्स, त्यांच्या इतर मित्रांना पण समजून सांगावे लागले. काय समजून सांगावे लागले? टू नॉट यूज द केमिकल ऑन द फार्म, शेतामध्ये केमिकलचा वापर करू नये याविषयी पुष्कळ कन्व्हिन्स करावं लागलं मोरू दादाला आणि त्यांच्या मित्रांना. दे रिफ्यूज टू अंडरस्टँड, त्यांनी चक्क इन्कार दिला, आम्हाला समजत नाही असं सांगितलं. अंडरस्टँड म्हणजे समजून घ्यायला तयारच नव्हते, ते रिफ्यूज करू लागले, इन्कार केला, त्यांनी नकार दिला अंडरस्टँड करायला. हाऊ क्रॉप्स कुड ग्रो विदाउट स्प्रे, आणि ते म्हणू लागले दे रिफ्यूज टू अंडरस्टँड. What was the writer telling? Writer was telling don't use the chemical. Don't use the chemical. Why? Because using of chemical destroy the land. Chemical use केल्याने land, जमीन उद्ध्वस्त व्हायला लागते, आणि हे कन्व्हिन्स करायला सांगायला पुष्कळ प्रयत्न करावा लागला रायटरला. बट दे कुड नॉट अंडरस्टँड, ते समजूच शकत नव्हते, त्यांनी रिफ्यूज केलं समजण्यासाठी. आणि ते म्हणाले हाऊ कॅन ग्रो विदाउट स्प्रे, कसे क्रॉप वाढतील फवारणीशिवाय, असं त्यांचा मानस होता. कॉन्ट्ररी म्हणजे अपोजिट इन नेचर, कॉन्ट्ररी म्हणजे विचार भिन्नता, विचारात वेगळेपणा. कॉन्ट्ररी म्हणजे ऑपोजिट आयडिया, ऑपोजिट इन नेचर. कॉन्ट्ररी टू व्हॉट एव्हरीवन हॅड टोल्ड अस, प्रत्येकाने आपल्याला काय सांगितलं? नेचर डीड हर जॉब, निसर्ग त्याचं कार्य करतं. अँड शी नीडेड नो ब्राइब्स, आणि नेचरला कशाच्या फेवरची गरज नाही आहे. मिस एक्सप्लेन, रायटर वॉज एक्सप्लेनिंग टू द पीपल नेचर डू जॉब, नेचर डू इट्स जॉब, हर जॉब, अँड नेचर डझंट नीड एनी ब्राइब. ब्राइब म्हणजे फेवर. आता आपण एखाद्याला आपलं काम व्हावं म्हणून ब्राइब देतो, म्हणजे घूस देतो, म्हणजे ॲज अ गिफ्ट, ॲज अ मनी देतो. मग इथं पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड किंवा केमिकल देणे म्हणजे ब्राइब देणे ना त्या नेचरला. इथं लेखक काय म्हणतात, हिअर रायटर इज टेलिंग नेचर डिड नॉट नीडेड, नेचर डिड नॉट नीड एनी ब्राइब, नेचर डू हर वर्क.
नेचर आपलं आपलं काम करतं. Soon it was harvest time and we managed a respectable 300 kilograms. आणि लवकरच कोणता वेळ आला? हार्वेस्टचा वेळ आला. टाइम ऑफ हार्वेस्टिंग क्रॉप. हार्वेस्टिंग मीन्स कटिंग अँड गॅदरिंग क्रॉप. पिकांची तोडणी आणि जमा करून घरी घेऊन येणे. मग आम्हाला किती किलोग्रॅम मूग झाला? 300 किलोग्रॅम. 300 किलोग्रॅम मीन्स 3 क्विंटल प्रोडक्शन. अँड आवफुल म्हणजे व्हेरी बॅड. चांगलं रिप्रोडक्शन झालं का? नाही म्हणायले. अँड आवफुल लॉट ऑफ मूग अँड विथ इट अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स. व्हेरी बॅड परंतु लॉट ऑफ कॉन्फिडन्स आलाय. फर्स्ट ऑफ ऑल we had done what? मूग field, मूग farming. Now I was certain means fixed. आता मी फिक्स झालो. Now I was certain the land was fertile. आता मला समजलं की लँड कशी झाली आहे? जमीन फर्टाईल झाली, सुपीक झाली, उपजाऊ झाली. अँड दॅट इट वॉज पॉसिबल टू ग्रो क्रॉप्स विदाउट केमिकल. आणि ही जमीन आता सक्षम आहे, कॅपेबल टू प्रोड्यूस क्रॉप विदाउट केमिकल. इट वॉज अ मेजर मॉरल बूस्टर. इट वॉज अ मेजर मॉरल बूस्टर. कॉन्फिडन्स आला ह्या पहिल्या पेरणीमुळे. आय बूस्ट मोरल. I boost confidence with the help of my first crop of मूग. पुढे the scent of rice. तांदळाचा गंध. The first year I was late. पहिल्या वर्षी मला उशीर झाला. For the rice sowing म्हणजे धान पेरणीच्या सीझन ला मला उशीर झाला. And had to resort to growing the GR4 variety. Resort means consult. Consult करणे म्हणजे सल्ला घेणे. कन्सल्टंट कडे आपण जाऊन कन्सल्ट करतो. The first year I was late. पहिल्या वर्षी मला उशीर झाला. राईस सोईंग सीझनच्या उशीर झाला तेव्हा मला कन्सल्ट करावं लागलं टू ग्रो द GR8. What is GR8? GR8 is the variety of rice that was short term and recommended by the agriculture officers at कोसबाड. मग मला ऍग्रिकल्चर ऑफिसरला जाऊन कन्सल्ट करावं लागलं कशाविषयी? GR4 व्हेरायटी विषयी. हिअर इट इज रेकमेंडेड मीन्स पुट फॉरवर्ड विथ अप्रुव्हल. आपल्या समोर त्यांनी हे रेकमेंड केलं, हे अप्रूव्ह केलं, हे सांगितलं, हे रेकमेंड केलं, हे सांगितलं की हे पेर म्हणून. The next year we decided that we would start early and try to find some good traditional variety of rice to grow. And now in this year we decided, आम्ही डिसाइड केलं that we would start early in the next year. पुढच्या वर्षी आपण काय करणार आहोत? लवकरच पेरायला सुरुवात करणार आहोत. And try to find some good आणि प्रयत्न करणार आहोत, शोध घेणार आहोत. ट्रेडिशनल व्हेरायटीज, जुन्या पूर्वीच्या काळी पेरल्या जायच्या त्या राईसच्या व्हरायटीज त्या आम्ही पेरून पाहणार आहोत. वी हॅड रीड अबाउट ट्रेडिशनल व्हेरायटीज ऑफ राईस. आणि आम्ही वाचलेलो होतं ट्रेडिशनल व्हेरायटीज विषयी, तांदळाच्या ट्रेडिशनल व्हेरायटीज विषयी आम्ही वाचलं होतं. आय न्यू दॅट आणि आम्हाला माहिती पण झाली होती दे डिड नॉट रिक्वायर व्हेरी हाय इनपुट. आणि त्यांना जास्त काही भांडवल खर्च होत नाही आणि हाय इनपुट किंवा फर्टिलायझर्स खतं जास्त लागत नाहीत असं म्हटलेलं आहे. दीज व्हेरायटीज वर ऑल्सो क्वाईट स्ट्रॉंग. आणि त्या व्हेरायटीज कशा आहेत? छान, स्ट्रॉंग अँड रेजिस्टेड पेट्स. रेजिस्टेड पेट्स म्हणजे किडे न लागणारे, म्हणजे त्यावर जंतू किंवा कीटक अट्रॅक्ट होत नाहीत असे व्हेरायटीज आहेत.
We were sure that it was this type of rice that would grow well in our farm. आणि आम्हाला हे पण शुअर होतं की ह्या प्रकारचं राईस आमच्या शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने ग्रो होईल. Where we did not use any chemicals at all. जिथे आम्ही केमिकल्स वापरत नाही. अशा शेतीमध्ये ह्या व्हेरायटीचं क्रॉप काय होईल? छान येईल. आवर प्रेवियस इयर्स एक्सपिरियन्स, आमच्या अगोदरच्या वर्षांचा अनुभव अँड लो एल्ड, कमी उत्पन्न, एल्ड म्हणजे प्रोडक्शन, हॅड टॉट अस, आमचा गेल्या वर्षीचा एक्सपिरियन्स काय होता? आमचं उत्पन्न कमी झालं आणि त्यांनी आम्हाला एक लेसन शिकवला. अँड वी वर शुअर वी विड नॉट प्लांट हायब्रिड धिस इयर, आणि ह्या वर्षी आम्ही कोणत्याही हायब्रिड क्रॉपला तिथे सो करणार नाही, पेरणार नाही. व्हॉट इज कॉल्ड हायब्रिड? हायब्रिड मीन्स कॉम्बिनेशन ऑफ टू इज नोन ॲज हायब्रिड प्लांट. आता पुढे टॉपिक सांगितलेला आहे. इन एप्रिल 2005 ची गोष्ट आहे. वी स्टार्टेड टू लुक फॉर अ गुड व्हेरायटी ऑफ ट्रेडिशनल राईस, आणि आम्ही सुरुवात केली शोध घेण्याचा चांगल्या पद्धतीचं, चांगल्या व्हेरायटीचं, जुन्या काळातील राईसचा शोध घेण्याचा आम्ही सुरुवात केली एप्रिल 2005 मध्ये. एप्रिल म्हणजे उन्हाळाच असतो ना, पेरणी अजून सुरू नाही आहे. इट वॉज वन ऑफ आवर नेबर्स इन द विलेज, आणि आमचा एक शेजारी अ बिझनेसमॅन फ्रॉम मुंबई, तो बिझनेसमॅन होता मुंबईचा, हु ओन्ड लँड, आमच्या शेताच्या बाजूला एक शेत होतं. आमच्या शेजारी शेतकरी कुठला होता? तो शेती कुणाची होती त्याची? मुंबईवाल्याची. तो जो बिझनेसमॅन होता, हु सजेस्टेड, त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं दॅट वी प्लांट अ लोकल सेंटेड व्हेरायटी ऑफ राईस, त्यांनी आम्हाला लोकल सुगंधित तांदूळ धान पेरण्याचं सजेशन आम्हाला दिलं, साळी पेरण्याचं सजेशन दिलं. मोस्ट ऑफ द फार्मर्स इन अँड अराउंड द विलेज ऑफ पेट हॅड स्विच्ड ओव्हर टू हायब्रिड्स. जास्त तर शेतकरी आमच्या विलेजचे किंवा आमच्या आजूबाजूच्या खेड्यांचे, पेट नावाचं आमचं विलेज आहे ना, हॅड स्विचड ओव्हर टू हायब्रिड, ते हायब्रिड क्रॉपच पेरायचे. स्विचड मीन्स टू स्टॉप डुईंग, त्यांनी हायब्रिड पेरणं बंद केलं. द यंगर जनरेशन ऑफ फार्मर्स थॉट, नवीन पिढी, शेतकऱ्यांची नवीन पिढी थॉट, त्यांनी विचार केला, आय वॉज क्रेझी टू आस्क फॉर द देशी व्हेरायटी, आणि मी वेडा तर नाहीये ना की मी आता देशी व्हेरायटी इथे पेरणार आहोत. जास्त तर विलेजर्स फार्मर्स जवळचे आजूबाजूचे हायब्रिडच पेरतात, आणि द यंगर जनरेशन, जे नवीन पिढी आहे ना शेतकऱ्यांची, जी माझ्या बरोबरची, त्यांनी विचार केला की मी काय वेडा आहे का, आणि जे देशी व्हेरायटी शोधत फिरत आहे. माय रेग्युलर विजिट टू द विलेजेस अराउंड सर्चिंग फॉर अ गुड ट्रेडिशनल व्हेरायटी ऑल्सो डिड नॉट एल्ड एनी रिझल्ट अँड वी वर ऑलमोस्ट गिव्हिंग अप होप. माय रेग्युलर विजिट टू द विलेजेस, मी वेगवेगळ्या खेड्यांना भेट दिली. वाय फॉर आय विजिटेड टू द विलेजेस? टू गॅदर, टू गेट द व्हेरायटी. विच व्हेरायटी? ट्रेडिशनल व्हेरायटी ऑफ द राईस. जुन्या काळातील साळ म्हणजे जे तांदूळ पेरायचे बी कलेक्ट करण्यासाठी मी शोधत होतो, आणि आम्हाला कुठंच ते मिळालं नाही, आणि ऑलमोस्ट गिव्हिंग अप होप, आणि आम्ही आशाच सोडून दिली होती. पुढे, I decided to give it one last try and spoke to बबन्स फादर. मी ठरवलं to give it one last try, एक लास्ट ट्राय करून पाहतो, and spoke, आणि बोललो बबन्स फादर, बबनच्या फादरला, and some other elders, आणि आणखी काही मोठ्या माणसांना. आफ्टर अ मेनी मिनिंगफुल कन्व्हर्सेशन, त्यांच्याशी मी संवाद साधला. दे मेन्शन द नेम ऑफ कसबाई, त्यांनी मला सुचवलं कसबाई नावाची व्हेरायटी ऑफ द राईस. कसबाई इज अ ट्रॅडिशनल लॉंग ग्रेन्ड राईस व्हेरायटी. कसबाई ही ट्रॅडिशनल व्हेरायटी आहे राईसची, आणि ते लॉंग ग्रेन, लांब ग्रेन म्हणजे धान्य,
साळीचं लांब लांब धान्य असलेली हॅज अ डिस्टिंक्ट अरोमा. अरोमा मीन्स सेंट, सुगंध. डिस्टिंक्ट म्हणजे क्लिअर, दूरवर पसरणारा सुगंध असतो. असा कसबाई नावाचं ट्रेडिशनल राईस व्हेरायटी त्यांनी सजेस्ट केली. दो मच मिल्डर दॅन बासमती. जरी बासमतीपेक्षा कमी सुगंध असेल ह्याला, नॉट स्ट्रॉंग, मिल्डर म्हणजे नॉट स्ट्रॉंग, बासमती सारखे स्ट्रॉंग नसलं तरीही त्यांनी हे छान आहे असं सजेस्ट केलं. इट्स अ लॉंग ड्युरेशन क्रॉप, पण हे शॉर्ट पिरियड मध्ये ग्रो होणार नाही आहे कसबाई. इट्स अ लॉंग ड्युरेशन क्रॉप, दीर्घकाळाचं क्रॉप आहे. अँड मोस्ट ऑफ द ओल्डर पीपल रिमेंबर्ड, आणि जास्तीत जास्त मोठ्या व्यक्तींना आठवत आहे ग्रोईंग इट इयर्स ॲगो, आणि हे पुष्कळ वर्षापूर्वी हे पीक घेतलं जायचं, ही व्हेरायटी घेतली जायची. बट दे ऑल शोक देअर हेड्स, पण त्यांनी सर्वांनी आता हे पेरणं बंद केलं. वेन आय आस्क्ड देम अबाउट द सीड्स, जेव्हा मी त्यांना त्यांच्या ह्या व्हेरायटीच्या सीड मागितल्या, अँड टोल्ड मी दॅट इट हॅड डिसअपियर्ड, तेव्हा त्यांनी असं केलं, मान हलवली, बाबा हे बी आता काय झालेलं आहे, डिसअपियर झालेलं आहे, नाहीस झालेलं आहे, नष्ट झालेलं आहे. द टेल्स ऑफ कसबाई मेड अस मोर डिटरमाइंड. द टेल्स म्हणजे द स्टोरी. कसबाई व्हेरायटी, राईसची कसबाई नावाची व्हेरायटी आहे ना, त्यांनी आम्हाला मोर डिटरमाइंड केलं, माइंड मेड अप, आम्हाला विचार पक्का झाला आमचा, टू गेट इट, आता आम्ही हे मिळवलंच पाहिजे. वी डिसाइडेड दॅट, आम्ही डिसाइड केलं, इफ वी डिड मॅनेज टू गेट सम सीड, जर आम्हाला काही धान्य मिळालं, दिस वुड बी अ ग्रेट राईस टू ग्रो, आणि ह्याच्यामुळे आम्ही ह्या व्हेरायटीचं राईस काय करू शकू, प्रोड्यूस करू शकू. आय थॉट, मी विचार केला, द गव्हर्नमेंट मे नो समथिंग अबाउट इट, गव्हर्नमेंटला माहित असेल ह्या व्हेरायटी विषयी काहीतरी. अ विजिट टू द ॲग्रिकल्चर ऑफिसर वॉज एनलाइटिंग, मग मी विजिट दिलो कुठं, गव्हर्नमेंट ऑफिसला, ॲग्रिकल्चर कृषी अधिकाऱ्याला भेटलो. वॉज एनलाइटिंग, त्यांनी एनलाइट केलं मला, गिव्ह ग्रेटर नॉलेज, त्यांनी मी विजिट केलं कुठे, ॲग्रिकल्चर ऑफिसर कडे, टू टेक अ नॉलेज अबाउट द व्हेरायटी ऑफ दिस कसबाई. ही हॅड नॉट इवन हर्ड, आणि ह्या ऑफिसरने हे नाव ऐकले देखील नव्हतं, ऑफ दिस राईस व्हेरायटी, ह्या राईसच्या व्हेरायटीचं ह्या ॲग्रिकल्चर ऑफिसरने नाव देखील ऐकलं नव्हतं. ही सेड द विलेजर्स, तो विलेजर्सला म्हणाला, वर टेकिंग मी फॉर अ राईड, आणि तो घेऊन गेला मला तिकडे. अँड देअर वॉज नो राईस बाय धिस नेम, आणि ह्या नावाचं कोणतंच राईस नाही आहे. ही रॅटल्ड ऑफ, रॅटल्ड ऑफ मीन्स टॉक्ड रॅपिडली ॲट अ लेंथ, पटपट माहिती सांगू लागला. रॅटल्ड ऑफ, ही रॅटल्ड ऑफ द नेम्स ऑफ नंबर ऑफ लेटेस्ट हायब्रिड, त्यांनी वेगवेगळ्या व्हेरायटीची नावं पटपट सांगू लागला. अँड इवन ऑफर टू गिव्ह मी सम ऑफ देम फ्री, आणि मला ऑफर पण करू लागले, त्यांनी मला ऑफर पण केलं, फ्री घेऊन जा व्हेरायटी माझ्याकडून, ट्राय करून पहा असं म्हटलं. कर्सिंग माय सेल्फ, स्वतःवर रागावून, मी माझ्या स्वतःवर रागावलो. फॉर वेस्टिंग टाइम विथ हिम, ह्याच्यासोबत मी काय वेळ वाया घालवतो आहे असा मला स्वतःचा राग आला. आय मूव्ड ऑन द नेक्स्ट डेस्टिनेशन, आणि मी दुसऱ्या डेस्टिनेशनला गेलो. डेस्टिनेशन म्हणजे स्थळ, माय डेस्टिनेशन म्हणजे माझा मुक्कामी स्थळ. आता इथं मुक्कामी स्थळ नाही आहे, दुसऱ्या प्लेसला मी मूव ऑन झालो. दिस टाइम इट वॉज द आदिवासी महामंडळ ॲट कासा विच बाईज राईस फ्रॉम द आदिवासी विलेजर्स ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट. दिस टाइम इट वॉज द आदिवासी महामंडळ, आणि ह्या वेळेस मी कुठं गेलो, आदिवासी महामंडळला गेलो. कुठे आहे ते, कासा या विलेजला आहे, जिथे राईस विकत घेतले जातं. कोण घेतात ते राईस, आदिवासी विलेजर्स घेतात, ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट, सरकार कडून.
कसबाई डिड नॉट फिगर इन देअर फील्ड. कसबाई नावाची व्हेरायटी त्यांच्या शेतामध्ये पण उत्पन्न होत नाही. अ गुड इंडिकेशन. इंडिकेशन मीन्स हिअर अ साइन ऑफ इन्फॉर्मेशन, माहिती. अ गुड इंडिकेशन वाय पीपल डिड नॉट ग्रो इट एनी मोर. मग मला ह्याचं साईन मिळालं की का लोक हे चांगलं पीक घेत नाहीत. द मार्केट इट सेल्फ डिड नॉट रेकॉग्नाइज द राईस. बाजाराला पण ह्या व्हेरायटीची माहिती नाही आहे. रेकॉग्नाइज मीन्स आयडेंटिफाय, ओळख नाही आहे. सो इफ यू ग्रीव इट यू वुड नॉट बी एबल टू सेल इट. जर तुम्ही पेरालच हे तर तुमचं हे व्हेरायटी विकली पण नाही जाणार. सो इफ यू ग्रीव इट you would not be able to sell it. However, tatapi, the officer in charge here had more knowledge of rice and did remember Kasabai being sold to him a few years ago. मग इथला ऑफिसर, कुठला आदिवासी महामंडळ मधला ऑफिसर, त्याला मोर नॉलेज होतं. इन्चार्ज ऑफिसर होता ह्या महामंडळचा, तो आदिवासी महामंडळचा कसा या ठिकाणचा. त्याला मोर नॉलेज होतं कसबाई नावाच्या राईसचं. आणि तो म्हणाला हे राईस फार पुष्कळ वर्षापूर्वी ही व्हेरायटी विकली जायची. सो वेन आय इन धानिवारी, जेव्हा मी धानिवारी या गावी होतो, बबन अँड आय स्टार्टेड लुकिंग फॉर देहू हंडा अँड फाउंड अ ग्रेइंग ओल्ड मॅन विअरिंग अ कॅप. देहू हंडा इथे आम्ही काय करत होतो, लुकिंग फॉर. मी आणि बबन गेलो आणि तिथं आम्हाला एक ओल्ड मॅन, जो टोपी घातलेला होता, सिटिंग आउटसाइड हिज हाऊस, बसलेला होता त्याच्या घराच्या बाहेर, ऑन अ चारपाई. चारपाई हिअर अ लाईट बेड सीटेड, म्हणजे एक प्रकारची चेअर आहे, बसलेला होता तो. अन एक्स सरपंच, तो कोण होता, अन एक्स सरपंच ऑफ द विलेज, खेड्याचा तो माजी सरपंच. ही हॅड एकर्स ऑफ लँड, त्याच्याकडे खूप शेती होती, पुष्कळ शेती होती. अ ह्यूज हाऊस, मोठं घर, अँड अ लार्ज फॅमिली, मोठा परिवार. आफ्टर एक्सचेंजिंग द युजुअल प्लेजंटराईज वी केम टू द टॉपिक ऑफ कसबाई. आफ्टर एक्सचेंजिंग, आम्ही देवाणघेवाण केली, म्हणजे गेलो एकमेकांच्या जवळ. अँड ॲग्रीएबल रिमार्क, एकमेकांना हसलो, ओळख दिल्यासारखी झाली आणि बसलो. आणि हळूच मी काय केला, टॉपिक काढला त्या एक्स सरपंचाकडे अबाउट अ व्हेरायटी ऑफ अ कसबाई. पुढे, द मीर मेन्शन ऑफ कसबाई. मीर मीन्स प्युअर अँड सिंपल. सिंपल मेन्शन केलं मी ऑफ कसबाई. अँड देहू हंडा, हे एक व्हेरायटीज आहे. ड्रिफ्टेड इन टू द पास्ट. ड्रिफ्टेड मीन्स कॅरीड अलॉंग वॉटर, एअर अँड विंड. ड्रिफ्टेडची मिनिंग आहे कॅरीड अलॉंग, पाण्यासोबत, हवेसोबत आणि विंड सोबत. हे कसबाई आणि देहू हंडा नावाची व्हेरायटी कॅरीड झालेली आहे पास्ट मध्ये. हिज आईज वॉज टर्न ड्रीमी, आणि तो स्वप्न पाहिल्यालगत त्यांची डोळे दिसू लागली. कुणाची, एक्स सरपंच. अँड विथ अ ट्रेम्बल्ड इन हिज व्हॉइस, आणि त्याचा आवाज शेक करायला, तो तर म्हणजे कसं, ट्रेम्बल्ड, शेकिंग व्हॉइस, हलणारा व्हॉइस. हिज व्हॉइस ही टोल्ड अस हाऊ द एंटायर विलेज ॲट वन टाइम ग्रीव ओनली कसबाई. आणि पूर्ण स्टोरी त्यांनी पास्ट पिरियडची सांगितली की सगळे विलेजर्स काय करायचे, पूर्वी कसबाई नावाची व्हेरायटी पेरायचे. ही सेड, तो म्हणाला, देर वॉज अ टाइम वेन पीपल पासिंग अवर विलेज ड्युरिंग लंच टाइम वुड बी फोर्स टू स्टॉप अँड आस्क फॉर अ मील. आणि असं एकेकाळी असं व्हायचं, जे शेतकरी किंवा लोक आमच्या विलेज जवळून पास व्हायचे लंच टाइमच्या वेळेस, तेव्हा त्यांना थांबवलं जायचं आणि त्यांना थांबवून त्यांना
खाऊ घालून पाठवलं जायचं. म्हणजे आमच्या गावावरून कोणतेही प्रवासी जात होते त्यांना जेवण दिलं जायचं. Such was the alluring aroma at Kosbai. Alluring means particularly strongly attractive. Aroma means pleasant smell. आणि ह्या व्हेरायटीचा स्मेल कसा अट्रॅक्टिव्ह स्मेल होता, प्लीझंट स्मेल होता आणि स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह alluring aroma of कसबाई. Such was variety of rice. अशा प्रकारची राईसची व्हेरायटी होती. The entire area would have this heady aroma hanging in the air as well as the houses cooked the same rice. आणि ह्या व्हेरायटीचा अरोमा सर्वत्र पसरलेला असायचा आणि प्रत्येक घरामध्ये हेच सेम राईस कुक व्हायचं. आता पहा, कुणाच्या घरी बासमती कुकिंग होतं तर कुणाच्या घरी HMT कुकिंग होतं तर कुणाच्या घरी साधा जाड तांदळाचा भात होतो. But in that period, the ex-sarpanch was dreaming and telling about the variety of the Kosbai, which was the situation in the past period. And he was telling, in every home, there was, in every house, cooking of the same rice. Today, आज, he said, no one grew Kasbai. आज कुणीच ही variety पेरत नाही. And everyone had shifted to growing the new hybrid varieties. आणि सगळे जण कोणती व्हेरायटी पेरतात? हायब्रिड व्हेरायटी ऑफ द राईस पेरतात. He claimed he had to force himself to eat this rice that was so insipid. आणि त्यांनी क्लेम केलं, सांगितलं, सजेस्ट केलं की बाबा जे मी आता खातोय ना ते राईस was so insipid, tasteless आहे. आताचे खायलो ते आपण. With the advent means arrival, येणे, come. With the advent of irrigation आल्यामुळे farmers were tempted to grow a second crop and कसबाई. आणि tempted means particularly started to grow a second crop and कसबाई being a long duration rice. आणि हे लॉंग ड्युरेशनचं राईस असल्यामुळं was replaced by the shorter duration hybrid. म्हणून त्याच्या जागेवर लोक काय करू लागले? शॉर्टर पिरियडचं हायब्रिड राईस घ्यायला लागले, सेकंड क्रॉप घ्यायला यावं म्हणून. राईस काढलं की अजून दुसरं पीक आपण त्या जागेवर घेऊ शकावं म्हणून. This ensured that the farmers could take up a second crop. आणि ह्यामुळं खात्री झाली लोकांना की बाबा हायब्रिड टेक्स अ शॉर्ट पिरियड सो दॅट we should cultivate only the hybrid so that we can take production 2 times and we gain a profit lot of money. That they left sowing the kosabai. त्यांनी सोडून दिलं मग. I asked why he had shifted if he was so unhappy with the hybrids. I asked, मग मी विचारलं, why he had shifted, का तुम्ही चेंज केलं जेव्हा तुम्ही खुश नसाल ह्या हायब्रिड प्रोडक्शन मुळे. नो वन फोर्स्ड हिम टू, तुम्हाला कोणी फोर्स पण केलेलं नाही ना हे असं हे करा म्हणून. ही स्माइल्ड, मग तो सरपंच हसला. अँड रिप्लाइड, त्यांनी उत्तर दिले, दॅट देअर फील्ड्स, त्यांची शेतं डिड नॉट हॅव फेन्सेस, त्यांच्या शेतांना कुंपण नाही आहे. अँड वन्स द हार्वेस्ट, एकदा पेरलं, वॉज ओव्हर, एकदा पेरणी झाली, द कॅटल वर रिलीज्ड, गुरढोर सोडले जातात. कॅटल मीन्स ग्रुप ऑफ ॲनिमल्स, सोडले जातात इन टू द फील्ड, शेतामध्ये. इट माय फील्ड अलोन हॅज कसबाई, इट विल बी अ ट्रेट फॉर द कॅटल, ही एक्सप्लेन. आणि माझ्या एकट्याच्या शेतामध्ये जर मी कसबाई नावाची व्हेरायटी जर पेरलो तर हे लॉंग ड्युरेशन घेईल, आणि लॉंग ड्युरेशन घेईल तर इतरांची शेतातले तर प्रोडक्शन त्यांनी हार्वेस्ट करून त्यांच्या घरी जातील, त्यांची शेती खुली होऊन जाईल, आणि माझ्याच एका शेतामध्ये काय होईल, लॉंग पिरियडचं प्रोडक्शन राहील. मग ते
गुरढोरं सोडतील तर ते सर्व गुरढोरं माझ्या शेतीमध्ये पडतील ना, मग मला त्यांच्याशी ट्रीट करणं अवघड जाईल, म्हणून आय डू नॉट कल्टिवेट द कसबाई. कसबाई ही एक्सप्लेन, त्याने समजावून सांगितले. समटाइम्स वी हॅव टू फॉल इन अ लाईन विथ द कम्युनिटी. काही वेळास आपल्याला समाजासोबत चालावं लागतं. ही लॅमेंटेड, त्याने म्हटले. लॅमेंटेड म्हणजे मेड अ पॅशनेट एक्सप्रेशन ऑफ ग्रीफ, दुःखाने म्हटले. काही वेळा बाबा आपली इच्छा नसताना देखील आपल्याला इतरांसोबत राहावं लागतं. हायब्रिड्स नीड मोर वॉटर. हायब्रिडला जास्त पाणी लागतं. फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड. हायब्रिडला जास्त पाणी पण लागतं, खतं पण लागतात आणि पेस्टिसाइड कीटकनाशक पण लागतात. He said that yields were good initially, but of late had reduced a lot. तो म्हणाला yield म्हणजे प्रोडक्शन, गुड चांगलं प्रोडक्शन, बट ऑफ लेट कुणाचं, ह्याचं कसबाईचं, had reduced a lot पण पुष्कळ कमी पण होतं. Beside, he said that each year they had to increase the quantity of urea and pesticide they used. मग त्यांनी काय करतात, दरवर्षी इन्क्रीज करावं लागतं प्रमाण, क्वांटिटी, युरियाचं क्वांटिटी आणि पेस्टिसाइडचं क्वांटिटी. It was as if the newer hybrids had an insatiable appetite for a chemical. Insatiable means impossible to satisfy. सॅटिस्फाय न करू शकणार. इट वॉज ॲज इफ अ न्यू हायब्रिड, नवीन हायब्रिड व्हेरायटी इनसॅटिएबल असतं. ॲपिटाईट म्हणजे डिझायर टू ईट फॉर केमिकल्स. ही टोल्ड अस दॅट इवन वेन देअर वर फ्लॅश फ्लड्स इन द 60s, 60च्या दशकामध्ये फ्लड्स, फ्लॅश फ्लड म्हणजे पूर, अतिपाणी, कसबाई हॅड स्टूड इट्स ग्राउंड. कसबाई 60 मध्ये पूर आला होता तरी कसबाई हॅड स्टूड इट्स ग्राउंड, उभाच होता, वाहून गेलेला नाही. ही फॉन्डली रिमेंबर्ड हाऊ द राईस वॉज स्टील स्टँडिंग वेन दे ऑल रिटर्न टू द विलेज आफ्टर द फ्लड हॅड रिसेडेड. काय म्हणतो, आताही मला आठवतंय कसं हे कसबा राईस स्टँडच होतं, पूर आला होता तरी, जेव्हा आम्ही विलेजला वापस आलो. फ्लड रिसेडेड म्हणजे गो बॅक, जेव्हा पूर परत म्हणजे पूर व्हॅनिश झाला, नाहीसा झाला तेव्हा. सच वॉज द स्ट्रेंथ ऑफ द राईस, अशा प्रकारे ह्या राईस मध्ये ताकद होती. बट लुक व्हॉट वी हॅव डन, ही रुएड. पण पहा आपण काय केलं, त्याची जागा कुणाला दिली, हायब्रिडला दिली. ही रुएड म्हणजे रिग्रेट केलं. रिग्रेट करणे म्हणजे निषेधार्थ वाक्य बोलले ते. ॲज ही वेंट ऑन रिमिनिसायझिंग अबाउट द राईस. रिमिनिसायझिंग म्हणजे रिमेंबरिंग अ स्टोरी अबाउट अ पास्ट इव्हेंट. ॲज ही वेंट ऑन, जसे जसे ते सांगत जायचे, जाऊ लागले काय, पास्ट इव्हेंट अबाउट दिस राईस, वी जेंटली गाइडेड हिम बॅक टू द रिझन फॉर आवर विजिट. मग आम्ही त्यांना तुम्हाला कशासाठी भेटायला आलो हे त्यांना सांगितलं. द कसबाई सीड, आम्ही कसबाई सीड साठीच तुमच्याकडे आलेलो आहे. He was sure that there was not a single villager in his area who would have the seeds of Kasabai. He was sure, त्याला खात्री होती, एक्स सरपंचांना खात्री होती की there was not a single villager, एकाही विलेजर कडे सीड नाही कसबाईचं, ज्यांच्याकडे असतील असं कोणताही व्यक्ती नसेल असं त्यांना खात्री होती. अकॉर्डिंग टू हिम, त्यांच्या मते, कुणाच्या, सरपंचाच्या मते, द ओनली पीपल हु स्टील ग्रीव इट वर द आदिवासीज इन अ हॅमलेट ॲट द फुट हिल्स ऑफ द माउंटेन्स इन द नेक्स्ट विलेज आसारवारी. आणि त्यांनी सांगितलं त्यांच्या मते ओनली पीपल, तेच लोक, हु स्टील ग्रीव, ते अजून पेरतात, ते आहेत आदिवासीज, इन अ हॅमलेट, हॅमलेट म्हणजे अ स्मॉल विलेज, आणि ते कुठं आहे विलेज हे, ॲट द फुट हिल्स ऑफ द माउंटेन. माउंटेन
पर्वताच्या पायथ्याशी. नेक्स्ट विलेज जे आमच्या खेड्याच्या पुढे एक विलेज आहे त्याचं नाव आहे असरवारी. ही बीड फेअरवेल, आणि त्याने आम्हाला असं सांगितलं माहिती ह्या खेड्यामध्ये मिळू शकते म्हणून, आणि बीड केलं फेअरवेल टू देहू हंडा हू लविंगली ब्लेस्ड अस अँड सेड. फेअरवेल म्हणजे गुड बाय दिला आम्हाला आणि ब्लेस केलं, आणि म्हणाला महालक्ष्मी द लोकल गॉडेस विल गिव्ह यू द सीड्स ऑफ कसबाय. महालक्ष्मी जी देवी आहे ना ती तुम्हाला देव करो, तुम्हाला हे कसबाईचं बीज मिळो, असं त्यांनी आशीर्वाद देऊन आम्हाला फेअरवेल दिला. इन असरवारी विलेज मध्ये वी आस्क्ड द सरपंच टू हेल्प अस. आम्ही तिथल्या सरपंचला हेल्प मागितली. ॲज वी वर नॉट व्हेरी फ्लुएंट. आम्हाला फ्लुएंटली बोलता येत नाही ना. फ्लुएंट मीन्स एबल टू स्पीक इझिली, त्यांची लँग्वेज. विथ द लोकल डायलेक्ट्स मीन्स फॉर्म ऑफ द लँग्वेज, त्यांची लँग्वेज. ही सेंट हिज असिस्टंट. त्या सरपंचांनी काय केलं, त्यांचा असिस्टंट पाठवला असरवरी विलेजचा. सरपंचाकडे आम्ही गेलो आणि तिथं आम्हाला त्यांची फ्लुएंट लँग्वेज कळत नव्हती, समजत नव्हती, त्यांची लोकल डायलेक्ट आम्हाला माहीत नव्हती, म्हणून आम्हाला हेल्प करा म्हणून सांगितल्यावर त्या सरपंचांनी काय केलं, ही सेंट हिज असिस्टंट जीवन. त्या सरपंचाचा असिस्टंट, मदतनीस, सहाय्यकारी, सहकारी आमच्या सोबत पाठवला. त्याचं नाव काय होतं, जीवन. विथ अस इन टू द हिल्स. पर्वतांवर, टेकड्यांवर आम्हाला पाठवलं. आफ्टर हाफ आवर वॉक, अर्धा तास चालल्यानंतर, थ्रू थिक व्हेजिटेशन, घनदाट झाडी झुडींमधून, क्रॉसिंग न्यूमरस स्ट्रीम्स मीन्स स्मॉल रिव्हर, छोट्या छोट्या नद्या क्रॉस करत, अँड बीचेस, कलेक्शन ऑफ वॉटर पॉन्ड लाईक, डबके, पाण्याचे मोठे मोठे क्रॉस करत, अँड स्क्रॅम्बलिंग मीन्स पर्टिक्युलरली टू मूव्ह. स्क्रॅम्बलिंग मीन्स पर्टिक्युलरली टू मूव्ह. आम्ही चालत होतो. ओव्हर रॉक्स, दगडांवरून, अँड ग्रॅव्हल, वाळूंमधून. ग्रॅव्हल मीन्स सँड. वी रिच्ड द स्लीपी हॅमलेट. आम्ही पोहोचलो हॅमलेट मीन्स अ स्मॉल विलेज, आणि ते गाव शांत झोपी गेलेलं होतं. ऑफ बोरीपाडा. देर वर जस्ट 2 ramshackle houses in front of us and we wondered if this was the right place. Ramshackle means in a state of severe disrepair. Severe means serious need of repair. हे गाव असं होतं, रामशाकल टाईप गाव होतं की ह्या गावाची मरम्मत करावी लागेल, म्हणजे कोणत्याही सुखसुविधायुक्त गाव नव्हतं असं आम्ही म्हटलं. A wrinkled old women, वृद्ध महिला. रिंकल्ड म्हणजे तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या होत्या. हॅव्हिंग रिंकल्ड म्हणजे हॅव्हिंग रिंकल. अ रिंकल्ड ओल्ड विमेन सिटिंग बिफोर वन ऑफ द हाऊस. एका घरासमोर एक रिंकिल ओल्ड विमेन बसलेली होती. लुक्ड ॲट अस, ती आमच्याकडेच पाहत होती. विथ क्युरिओसिटी, इंटरेस्ट घेऊन आमच्याकडे पाहत होती. क्युरिओसिटी मीन्स विथ इंटरेस्ट. ॲज वी अप्रोच्ड मीन्स नियर हर, आम्ही तिच्या जवळ पोहोचलो. वी सिग्नल्ड टू जीवन टू आस्क द क्युरिशियल क्वेश्चन. आम्ही सिग्नल दिला जीवनला की बाबा तू विचार. त्यांना एसेन्शियल, क्युरिशियल्स मीन्स क्रुशियल्स मीन्स एसेन्शियल क्वेश्चन, महत्वाचे जे आवश्यक आहे तेच विचार. शी मटर्ड, कुजबुजली. मटर्ड मीन्स इन लो व्हॉइस. शी मटर्ड, हळू आवाजात. इन रिप्ले, तिने रिप्ले दिला. अँड वी लुक्ड ॲट जीवन, आणि आम्ही जीवनकडे पाहायला लागलो. फॉर अ क्विक इंटरप्रिटेशन म्हणजे एक्सप्लेनेशन. लवकर आम्हाला तो एक्सप्लेनेशन करतो, ती काय म्हणाली ते आम्हाला सांगते का, म्हणून आम्ही त्याच्याकडे. ही ब्रोक इन टू अ स्माईल, तो हसला.
अँड इन्फॉर्म्ड अस, आणि त्यांनी आम्हाला इन्फॉर्म केलं दॅट शी डीड हॅव द राईस, तिच्याकडे हे राईस आहे. अँड वॉन्टेड टू नो, पण तिला माहिती करून घ्यायची आहे, हू वी वर, आम्ही कोण आहोत, अँड वाय वी वॉन्टेड, आणि आम्हाला हे राईस का पाहिजे हे तिला माहिती करून घ्यायचं आहे. तिच्याकडे आहे राईस. इट वॉज अ डिफिकल्ट टास्क टू कीप अ स्ट्रेट फेस अँड आय हॅड टू कंट्रोल अ स्ट्रॉंग डिझायर टू हग हर. मला अतिशय आनंद झाला आता आणि मी तिला आनंदाने मिठीच मारावी वाटली मला. इट वॉज डिफिकल्ट टास्क, परंतु हे अवघड जॉब होता. टू कीप अ स्ट्रेट फेस, सरळ फेस ठेवणं, अँड आय कंट्रोल करणं स्वतःला. स्ट्रॉंग डिझायर होती, विश, डिझायर म्हणजे विश, टू हग हर. आफ्टर सर्चिंग फॉर मंथ्स, महिन्यापासून सर्च करतो आहे. वी हॅड फाउंड, आणि आम्हाला फाउंड भेटलं. द इल्युझिव्ह मीन्स डिफिकल्ट टू फाइंड, कॅच ऑर अचीव. अवघड होतं मिळवणं, ते मिळालं. कसं? बाय नावाची व्हेरायटी ऑफ द राईस. वी एक्सप्लेन टू हर, आम्ही तिला एक्सप्लेन केलं दॅट वी वर फ्रॉम पेठ, आम्ही कुठून आहोत, पेठ ह्या विलेज वरून आहोत. नियर बाय, तुमच्या विलेजच्या आजूबाजूलाच आमचं विलेज आहे. अँड वी नीडेड द सीड्स टू ग्रो इट, आणि आम्हाला हे सीड्स पाहिजेत पेरण्यासाठी. वी आस्क्ड फॉर 10 किलोग्रॅम्स ऑफ राईस, आणि आम्ही तिला 10 किलोग्रॅम राईस मागितलं. शी मटर्ड, ती कुजबुजली, इन लो व्हॉइस. अँड स्कॉलेड म्हणजे डिसअप्रूव्ह, अप्रूव्ह म्हणजे मान्य करणे, डिसअप्रूव्ह केलं तिनं, मान्य केलं नाही. जीवन इंटरप्रिटेड, जीवन इंटरप्रिटेड मीन्स एक्सप्लेन्ड, जीवनने एक्सप्लेन केलं दॅट शी हॅड नेवर हर्ड ऑफ पेठ विलेज. ती त्याला सांगायली तिच्या भाषेमध्ये आणि जीवनला तिची भाषा कळायची. मग एक्सप्लेन केलं जीवनने आम्हाला की बाबा, तिला तुमचं पेठ नावाचं गाव आतापर्यंत तिने कधी ऐकलं नाही म्हणते. अँड ऑल्सो डिड नॉट हॅव अ वेटिंग स्केल, आणि तिच्याकडे मोजायचं मेजरमेंट पण नाही, 1 किलो 2 किलो 3 किलो. शी वॉज विलिंग टू गिव्ह द सीड्स ओनली इन अ बास्केट, आणि ती टोपल्याने द्यायला तयार आहे, 1 टोपले 2 टोपले. वी आस्क्ड फॉर अ सिंगल बास्केट ऑफ राईस, आणि आम्ही एकच टोपलं मागितलं तिला. अँड जीवन टोल्ड अस टू पे हर समथिंग, आणि जीवनने म्हणाला आम्हाला काहीतरी द्या एका टोपल्याच्या कंपॅरिझन मध्ये. आय हँडेड ओव्हर अ 100 रुपी नोट, आणि मी किती 100 रुपीची नोट हँड ओव्हर केली. फॉर द फर्स्ट टाइम इन द लास्ट 10 मिनिट, पहिल्यांदाच हँडल केली. इन अ लास्ट 10 मिनिट हर फेस ब्रोक इन टू अ स्माइल, आणि शेवटच्या 10 मिनिटांमध्ये तिचा चेहरा कसा हास्य, स्माइल पसरलं तिच्या चेहऱ्यावर. शी नॉडेड हर हेड इन अप्रुव्हल, आणि तिने मान हलवली, अप्रुव्हल. ॲज वी वॉक्ड बॅक, जसे आम्ही परत आलो, अगेन्स्ट द फॅडिंग सनसेट, फॅडिंग म्हणजे डिसॅपियर, सनसेट डिसॅपियर झालं, सनसेट झालं आणि सन डिसॅपियर पण झालं. लिव्हिंग बिहाइंड अ स्माइलिंग ओल्ड लेडी, ओल्ड लेडी लिव्ह बिहाइंड झाली. आय कुडंट हेल्प बट वंडर दॅट हिअर, आय कुडंट हेल्प, मदत करू शकलो नाही, पण वंडर दॅट हिअर नेस्टिंग इन द फूट हिल्स ऑफ अन अननोन माउंटेन अवे फ्रॉम द हसल अँड बसल ऑफ द रोड और द सिटी वर द रिअल पीपल ऑफ इंडिया. आय कुडंट हेल्प देम, मी त्यांना मदत करू शकत नाही, परंतु त्यांची घरटी आहेत, घरं आहेत, फूट हिल्स पायथ्याशी, हिलच्या पायथ्याशी आहेत, अननोन आहेत ते, त्यांची माहिती भारतीयांना देखील नाही आहे, पण तेच खरे रिअल पीपल ऑफ इंडिया असं मला वाटतं. हसल अँड बसल मीन्स पर्टिक्युलरली वर्क इन अ नॉइझी सराउंडिंग, नॉइझी सराउंडिंगच्या दूर दूर बसणारे हे लोक आहेत, हेच रिअल पर्सन ऑफ इंडिया आहेत असं मला म्हणायचं आहे, असं ते लेखक म्हणाले. देर वर द पीपल हू स्टील हेल्ड ऑन द रिच बायोडायव्हर्सिटी, दीज वर द पीपल, हे लोक होते, हू स्टील हेल्ड
जे आतापर्यंत पण राहतात इन अ रिच बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी मीन्स व्हेरायटी ऑफ प्लांट अँड ॲनिमल लाईफ. वेगवेगळ्या प्लांटच्या सानिध्यात, ॲनिमलच्या सानिध्यात ते लोक राहतात. ऑफ आवर लँड अँड नो वन इवन केअर्ड अबाउट देम. आणि त्यांच्या शेतीत काम करतात, राहतात आणि त्यांची कोणीच काळजी करत नाही. दे हॅड नेवर हर्ड ऑफ हायब्रिड. त्यांनी कधी हायब्रिडचं नाव देखील ऐकलेलं नाही आहे. फर्टिलायझर्स, खत, खाद्य, और पेस्टिसाइड्स, कीटकनाशक, जंतुनाशक पण त्यांना माहीत नाही आहे. दे जस्ट ग्रीव देअर राईस अँड एट. ते फक्त तांदळाचं उत्पन्न घेतात आणि खातात. व्हॉट दे गॉट. आणि जे मिळालं निसर्गामध्ये ते खातात. द ओल्ड लेडी वी मेट. जी ओल्ड लेडी जिला आपण भेटलो, हॅड प्रॉबेबली नेवर लेफ्ट बोरीपाडा. शुअरली ती कधी बोरीपाडा सोडून इतर ठिकाणी गेलीच नसेल. हर वर्ल्ड वॉज. तिचं विश्व पूर्ण अनस्पॉइल्ड बाय प्रोग्रेस. अनस्पॉइल्ड आहे, स्पॉइल झालेलं नाही तिचं विश्व. अनस्पॉइल्ड म्हणजे नॉट डॅमेज्ड. बाय प्रोग्रेस, प्रगतीच्या नावाने तिचं विश्व डॅमेज झालेलं नाही आहे. अँड फॉर वन्स आय वॉज ग्रेटफुल फॉर दॅट. आणि एकदा मला, पुन्हा एकदा मी आभार मानू इच्छितो फॉर दॅट, त्याविषयी. तिकडे ऑर्गॅनिक प्रोडक्शन आहे आणि जे मला ऑर्गॅनिक फील्डचं कार्य करायचं आहे. असं या पद्धतीने व्यंकट, लाईक दिस व्यंकट आयर explained about the farming, organic, importance of the organic, the call of the soil, a scent of rice. Here we have finished nicely. If you like my this teaching, please subscribe to my channel and give like, comment and share to my video. Thank you very much. You say